रुक्मी शरण ये, दादानं गर्जना केली. उजव्या हाताचा अंगठा उचलून रुक्मी शरण आला. पाश ढिले झाले. जीवदान मिळालं. अंगराज कर्ण जैतो आमच्या सैन्याचे रोधलेले श्वास घोषणातून बाहेर पडू लागले. तटस्थ सैनिक कुंडीनपुराकडं जाण्यासाठी उधळले, हरणांच्या कळपासारखे. पराभूत रुक्मी मान खाली घालून माघारी जाईल अशी आमची कल्पना होती. पण अंगराजांचा उजवा हात हाती धरून तो उंचावून तो दोन्ही सैन्यांना म्हणाला, अंगराज कर्णासारखा वीर मल्लयोद्धा संपूर्ण आर्यवर्तात नाही. मी विदर्भराज रुक्मी त्यांचं स्वागत करतो. वळून त्यानं आमच्या सेनापतीला गाढ आलिंगन दिलं. त्याला सूतपुत्र म्हणून हिणवणारा त्याचा पीळ पशार झाला होता. ते अपूर्व दृश्य पाहून वेडावून मी ही घोषणा दिली, विदर्भराज रुक्मीचा विजय असो. दोन्ही सैन्यांनी मला साथ दिली. माझ्या मनात अश्वत्थाम्याच्या पत्रातील काही विचार घोटाळत होते. ज्याला त्याला आपली संस्कृती प्रिय असते ती असावीच लागते. तेच जिवंतपणाचं लक्षण आहे. सर्वांना जिंकता येतं ते केवळ प्रेमानं. तुझ्या दिग्विजय दुहेरी यशस्वी आहे. रुक्मीला समवेत घेऊनच आम्ही कुंडीनपुरात प्रवेश केला. आपल्या सैन्याचा पराभव झाला आहे या खेदापेक्षा आपला पुत्र 3 तपानंतर नगरात प्रथमच परत आला याचंच भीष्मक राजाला समाधान वाटलं. विदर्भाच्या पुरातन राजवाड्याच्या पायदंड्या चढता चढता अंगराज एका विशिष्ट पायदंडीवर पूर्वी मिथिलेत थांबला होता तसा थांबला. तोच भाव, तीच विचारमग्न शांतता, तेच भावपूर्ण पाणीदार निळे डोळे. का थांबलास मी विचारलं. शोन, सर्वजण मानतात की श्रीकृष्ण रुक्मिणीचं बलात् हरण केलं, पण ते अयोग्य आहे. त्यानं तिचं रक्षण केलं आहे. रुक्मिणीचा विवाह शिशुपालशी झाला असता तर तिनं या पयोष्णी नदीत माहेर सोडतानाच उडी घेतली असती. याच पायदंडीवर श्रीकृष्णासमवेत बाहेर पडताना आनंदाचे आणि आपल्या बंधूंचा मनोभंग केल्याबद्दल दुःखाचे कटू असे संमिश्र अश्रू त्या वीर आर्य स्त्रीच्या नेत्रातून ढळले असतील. तो क्षणभर भावमुग्ध झाला. एकटक त्या पायदंडीकडं पाहू लागला. मनोमन वंदन करूनच आम्ही ती पायदंडी चढलो. भीष्मक राजानं लटवाक पक्ष्यांच्या मधुर मांसाचं भोजन आग्रहानं सर्वांना वाढलं. तो दिवस फाल्गुनातल्या पौर्णिमेचा असल्यानं संध्याकाळच्या सुमारास आम्ही कुंडीनपूर सोडून पुलिंदाच्या राजाकडं मार्गस्थ झालो. रुक्मिणी सीमेपर्यंत येऊन आम्हाला निरोप दिला. जयापजयाच्या सीमारेषा स्नेहात विलीन झाल्या. तापी नदी ओलांडून विंध्य पर्वताच्या कडेने आमची वाटचाल सुरू झाली. या विंध्य पर्वताच्या कडेने एक मार्ग दक्षिणेकडे गेला होता. त्याला दक्षिणापथ म्हणत होते. त्या मार्गानं दक्षिणेकडे खूप खाली गेल्यानंतर अश्म, गोप आणि मल्ल या 3 राष्ट्रांचा मिळून महारठ्ठ देश होता. दक्षिणापथ इतका निरुंद होता की त्यावरून आमचे अजस्र हत्ती चालू शकत नव्हते. शिवाय मध्ये घनदाट दंडकारण्य होतं. या अरण्यासारखं दाट अरण्य आम्हाला यापूर्वी कुठंच दिसलं नव्हतं. म्हणूनच महारठ्ठ देश टाळून आम्ही पुलिंद देश सामोरा लावून उत्तरेकडे वळलो. शिवाय महारठ्ठाची गणना आर्यवर्तात होत नव्हती. दक्षिणापथ सोडून किनाऱ्यानं आमच्या सैन्यानं नर्मदा नदी पार केली. निषाद पर्वत समोर आला. या निषाद पर्वतावरच हिरण्यधेनुक या निषाद राजाचा एकलव्य हा पुत्र राहत होता. ज्यानं गुरु द्रोणांना दक्षिणा म्हणून हाताचा अंगठा देऊन सर्व शिष्यांत अग्रस्थान पटकवलं होतं. तो हा एकलव्य सिंहासारखा त्या पर्वतावर निर्भयपणे फिरत होता. अंगठा नसतानाही मधल्या 2 बोटांनी प्रत्यंच्या ताणून हिंस्र, श्वापद आणि शत्रू टिपत होता. आमचे कुशल दूत सर्वांची माहिती काढून ती दररोज आम्हाला सादर करीत होते. त्यांनी एकलव्याला पाहिलं होतं. इच्छा असूनही ती संधी आम्हाला मात्र मिळाली नाही. निषाद आणि मुक्तिमत ह्या 2 पर्वतांमधून एक खिंड होती. तिथूनच आमचं सैन्य पुलिंदावर नेणं भाग होतं. या खिंडीतून प्रथम पदाती बाहेर काढून समोरचं पुलिंद राज्य जागृत झालं आहे काय याचा आम्ही कानोसा घेतला. ते स्वस्थ होते. बहुधा आमचं सैन्य विंध्य, निषाद आणि शक्तिमत ही पर्वतांची लांबट आडवी रांग ओलांडून येणार नाही असा त्यांनी सोयीचा समज करून घेतला असावा. पण वारुळातून अविरत मुंग्या बाहेर धावत राहतात तसं खिंडीतून बाहेर पडून पसरलेलं
लक्षावधी कुरूंची सैन्यदल पाहताच पुलिंद नगराचे अधिपती सुकुमार आणि सुमित्र हे बंधू सावध झाले. पुन्हा संग्राम, पुन्हा रक्तपात, पुन्हा बाणफेक. आता ते आमचं जीवनच झालं होतं. मिळेल त्याला तोंड देण्यासाठीच आम्ही बाहेर पडलो होतो. एक दिवसातच पुलिंदाचा पाडाव झाला. धैर्यानं प्रतिकार करण्यासाठी जमवाजमव करण्या एवढाही अवसर त्यांना मिळाला नव्हता. सुकुमार आणि सुमित्र दोघंही युद्धात मूर्छित झाले. आमच्या वैद्यांनीच नाकात औषधी रस सोडून त्यांना सावध केलं. आमचं कोणाशीच तसं वैर नव्हतं. विरोध होता तोही चेतन शरीरातील, अजिंक्य अजिंक्य म्हणून मिरवणाऱ्या अहंभावी मनाशी, अचेतन शरीराशी नव्हे. तशी आमच्या सेनापतीची आम्हाला शिकवण होती. निशस्त्र, मूर्छित, शरणागत सेवक आणि स्त्रिया यांवर शस्त्र उचलणाऱ्याला एकच शिक्षा होती, तेच शस्त्र त्यानं स्वतःच्या हातानं स्वतःवर सर्व सेनेसमोर चालवून घ्यायचं, निशब्दपणा प्राण जाईपर्यंत. पण असा प्रसंग आमच्या कुठल्याच सैनिकावर कधीही आला नाही. त्याचं श्रेय सेनापतीच्या अनिंद्य, निष्कलंक, वंदनीय चारित्र्याला होतं. त्याचा आदर्श हिमालयासारखा सर्वांसमोर धवलपण उभा होता. तो अर्ध्यदान देत होता त्या अलांछन दीप्तिमान सूर्यासारखा. पुलिंद राजाकडून अमाप संपत्तीची खंडणी वसूल करून आम्ही शुक्तिमती या शिशुपालाच्या नगराकडं प्रयाण केलं. दिवसरात्रीची श्याम धवल पुष्प गुंफत कालाचा माळी एक माला तयार करण्याचा यत्न करीत मांड घालून बसला होता. त्यानं किती पुष्प आपल्या मालेत या काळात गवली होती याची आम्हाला दाद नव्हती. दशार्णा नदीतील लवाळ्याची रोपटी तुडवीत आमच्या अश्वपथकाने चेदिराज शिशुपालाच्या शक्तिमती राजनगराला चोहोकडून घेरलं. शिशुपाल इंद्रप्रस्थात मारला गेल्यामुळे त्याचा पुत्र दृष्टकेतू चेदीत नेतृत्व करण्यासाठी उभा होता. जीवनभर श्रीकृष्णाशी वैर करणाऱ्या राजाचा तो पुत्र होता. आपली भगिनी करेनुमती नकुलला दिल्यामुळं पांडवांशी त्याचे घनिष्ठ संबंध आले होते. आम्हाला त्याचा विरोध निश्चित होता, पण विजयाशिवाय काहीच माहीत नसलेले कुरु सैनिक कुणापुढंही आता नमणार नव्हते. शक्तिमतीचं रक्षण करण्यासाठी धृष्टकेतू आपल्या सुकेतू, कर्कश आणि शरभ ह्या बंधूसह एक दिशा घेऊन लढण्यासाठी आमच्या सेनेला भिडला. वेत्रावतीच्या किनारी पुन्हा अस्त्रांचे स्फुलिंग अवकाशात उडू लागले. वीर योद्धांच्या गर्जनांनी वेत्रावतीच्या थरथरणाऱ्या लाटा अधिकच स्पंदू लागल्या. पात्र बाणाने भरू लागलं. दृष्टकेतू महान योद्धा होता. इतक्या चपळानं तो चोहो दिशांना फिरून आपल्या सेनेला प्रोत्साहन देत होता की सगळ्या सैनिकांना त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन होत होतं. आमचे सैनिक तर 4 दृष्टकेतू आहेत असंच मानू लागले. आपल्या पित्याच्या धैर्यशील कणखरपणा त्याच्या नसानसात तसाच भिनला होता. पण आमचा सेनापती ठायी त्याला गाठून निशस्त्र करीत होता. 2 प्रहारापर्यंत चेदी निर्धारानं झुंजत होते, पण दृष्टकेतू दादाचा एक मर्मभेदी बाणानं घायाळ होऊन खाली पडताच त्याचा विश्वास दुभंगला. वेत्रावतीचं पाणी महापुरात सैरावैरा धावत तसे ते धावू लागले. घायाळ अवस्थेत ही वीर दृष्टकेतू व्रणावर हात दाबून आपल्या सेनेला रोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. चेदी देश पडला. आमच्या विजयी सेनेने शक्तिमतीत घुसून वेत्रावतीच्या पात्रातील पाणी घुसळून गढूळ केलं. या नगराच्या अचूक उत्तरेला मथुरा राज्य होतं. त्या मार्गानं दूत हस्तिनापुराकडं वार्ता घेऊन निघाला. जाताना तो मथुरेत थांबून श्रीकृष्णानं आसनस्थ केलेल्या उग्रसेन राजाला आमची तलम राजवस्त्रांची, सुवर्णमुद्रांची भेट देणार होता. दादाच्या प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही मथुरेवर आक्रमण करणार नव्हतो, म्हणूनच हा सूचक उपहार होता. चेदी राज्य सोडून भोज राजाकडं आमची वाटचाल सुरू झाली. राजे होते कुंतीभोज आणि पुरुजित हे पितापुत्र. त्यांचं भोजपूर हे राजनगर अश्वनदीच्या तीरावर वसलं होतं. फाल्गुन मास संपत आला होता. आता वसंत ऋतूचं राज्य अवनी तलावर अवतरणार होतं. वसंतामुळं
फुलणाऱ्या धरतीच्या सर्वांगाचं सौंदर्य डोळाभर पाहत पातालवती अशा नद्या ओलांडत आम्ही भोजराज्यातील चर्मनवतीच्या काठी आलो. चर्मनवती निषाद पर्वताच्या दऱ्या फोडत धावणारी जलदायीने वेडीवाकडी वळणं घेत ती पुढं यमुनेला मिळते आणि पुढं यमुनेच्या पोटातून गंगेला. आम्हाला ज्या ठिकाणी चर्मनवती सामोरी आली होती तो आता होता अश्वनदीचा आणि तिचा रमणीय संगम. आम्ही आमच्या प्रवासात अशा अनेक नद्या मागं टाकल्या होत्या. त्यांची नावंही मला आता नीटशी आठवत नाही, पण अश्वनदी हे नाव मी कधीच विसरू शकणार नव्हतो. सारथी पुत्र असल्यामुळं तिच्या नावातील अश्व मला कदाचित अधिक आवडला असेल. काहीही असो, पण त्या नावात निश्चितच आकर्षण होतं. संगमतीरावर उभे असताना दादाच्या मनाचा कानोसा घ्यावा म्हणून मी त्याला विचारलं, हे अश्वनदी नाव तुला कसं काय वाटतं? ती अश्वासारखी धावते आहे यावरून ते योग्यच वाटतं.